आणि मी पालखीसोबत होती म्हणून मी पुढे आली आहे. बघू शकता पुढे आमची पालखी आणि पूर्ण घाटात अंधार आहे. मोठे मोठे ट्रक तर चला मग आता घाटंदेवर पोचल्यावर बघूया. तर मंडळी आमचा चहाचा स्टॉप झाला आहे आणि आमची गँग बसली आहे चहा प्यायला. ह्या दोघीजणी पार्टी होत्या का जरा घाट चढायला सर्वात पार्टी आणि इथे घाटंदेवीच्या इथे यांचा स्टॉप झाला आहे. कसं वाटलं घाट चढून? मी पालखी सोबत होती म्हणून मी पुढे आली आणि या थोड्याशा पाठी राहिल्या. एकदा पाठीच राहतो पटापट आपण चालायलाच होत नाही. तर चला आता आम्ही घाटंदेवीला पोचलेलो. कसं घाट चढू त्यानंतर आहे घाटंदेवी मंदिर परिसर आणि आता आमची पालखी निघते पुढच्या प्रवासासाठी. आता निघाली तर इथे आम्ही चहा नाश्ता आमचा हा नाश्त्याचा स्टॉप आहे. सिद्धी किती ग्लो येते ग चेहऱ्याला ऊन पडते तर. हस आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात दावशील का. आता हे चाललेत ती बघा तिथं बसली तिसरा माकड. चला भेटूया पुढे जाऊन. ते चालली आहे आजच्या जेवणाची तयारी आणि बनवायला घेतल्या पुऱ्या. मेन्यू काहीतरी वेगळा आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि इथे आमची मम्मा पुऱ्या तळते. साईराम. ओम साईराम. आणि या सगळ्या काकी लोकांनी पुऱ्या लाटायला घेतल्या. यो पण बसलाय मदत करायला. हा ना सर्वात मेहनती मुलगा हा आहे आमच्या सगळ्यांमध्ये. नैवेद्य घेऊन चालली आहे. आज आहे बटाट्याची भाजी, पुरी, मसाल्याची डाळ आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. आजी साईराम. साईराम. बसलो आम्ही जेवायला आणि जेवणाचा हा आहे मेन्यू. प्लेट वगैरे लागलाय. तर चला. सो गाईज आता आमचा स्टॉप आलाय चहासाठी आणि आता आम्ही पितो चहा आणि बिस्किट कुठे बिस्किट खातो आणि मग परत सुरुवात करतो. सिटी जरा पाणी राहिली आहे. येते हळूहळू येते. आता येईल 5-10 मिनिटात लगेच येईल. सो परत जाऊया. अजून आपल्याला आत्ता आपण 2 किंवा 4 किलोमीटर चाललो असेल म्हणजे आपल्याला आता 14 किंवा 15 किलोमीटर अजून चालायचं. आता हे सगळे पाठी राहिलेले हे आले. मामी आले बघा. मामी बोला का तू बोला ना. ओम साईराम. ओम साईराम. आणि काकी खायला ऍड झालं आणि बघा मामी मावशी. नाश्त्याला आहे चना मसाला. नाश्ता नाही करायचा.
आपलं जेवण रेडी आहे. सोयाबीन चिल्ली आणि राईस आहे. ऐश्वर्या कसं आहे? एक नंबर विषय हा डायरेक्ट. आणि सायली कसं आहे? आता आपण आहोत कुठे? गोंदेगावला. कसाऱ्याच्या इथून आपला गोंदेगावला स्टॉप आहे आणि तिथे चायनीज फूड आहे. आणि हा आपला स्टॉप.